अँटिक पीस आहे भाई. त्याला एक जीवनदान देऊया. त्याच्यामुळे कोणत्या जनावरचं आहे काय माहिती. आपल्या साईडला ना बिबट्या वगैरे पण आहेत. तो घावलेला आहे भयंकर चावतो ना. हे बघा 2 इंच आहे. ते रेस्क्यू साठी ठेवून देईल घरी. काहीतरी टेक्नॉलॉजी. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. जस्ट गेटिंग गाइज. आजचा डेली व्लॉग स्टार्ट झालेला आहे. आणि सो आपली मावडी बघा कशी बसले. एकच नंबर बसले दोघं. अरे उठकी सकाळ झाले सकाळ. बाई जसं टाकन ना तसंच पडतंय. मान इकडे गेले तर आता मी इकडे बसन. इकडे गेले की इकडेच राहील. लय अँटिक पीस आहे बाई. तो काय तो काय हे बाई कसलं बसले. आता तर बघा कसं बसले. सारखं बाई झोपतच असते दोघं. बाई सकाळ सकाळ खेकड्याचं रेस्क्यू केलेलं आहे. हे बघू शकता. हे बघा आणि ह्याला ना आपण सोडून देऊया. कारण की ह्याचा काय उपयोग नाही आपल्याला. काय ह्याला जीवनदान देऊया. सो कुठेतरी ह्याला सोडून देऊया. ह्याला इथं सोडून देऊया म्हणजे आज जाईल निघून. गेला बाई आत गेला. ओके सेफ राहील आतमध्ये. तर आत्ता गाडी कोल्ड स्टार्ट करून ठेवलेली कारण की आपल्याला जायचं आता शेतात. सो रोप वगैरे टाकायचे. चला डायरेक्ट शेतात भेटूया. बसलेलं आहे आपण शेतात. आणि आपल्या समोर आहे आपली छबडी. उभा आपली छबडी फुल काकरून वगैरे तयार येते. आणि इथं पण काकरलं आणि ते शेजारचं पण काकरलेलं आहे. सो आता पलीकडं आहे ते आपले स्प्रिंगलर आहेत. सो त्याचं आपल्याला काहीतरी आहे ना अनुदान आहे वगैरे. त्यामुळे ना ते जागेवर ठेवलेले स्प्रिंगलर 1-1.5 महिना झालेलं तिथंचे. सो आत्ता ह्याच्यात आपल्याला ना सार पाडायच्यात. आणि सार पाडून आपल्याला ते रोप टाकायचंय. रोपाचं बी टाकायचंय. सो इसका काम तर हो चुका है इधर तमाम. आणि आता चला रोप वगैरे टाकू. बघू ती तयारीतच आहे बाई. हे बघा खुंकार जागा. एवढे भयानक जागा आहे. पूर्ण अडचणी आहे इथे. एवढे आहे ना भयंकर दाटे वगैरे झाले ना झाडांची. आणि तसलं पाण्यातलं गवत पण आलेलं आहे. सो साप वगैरे तर इथं भरपूर असतात. पडीक असतात साप इथं. हे बघा त्या पिशवीत आहे बी रोपाचं. चला हे आपण वावरात ह्या स्थानापन्न करून घेऊ. हे बी आपण वावरात स्थानापन्न करून घेऊ. आता हे वावर पण उपाळलेली बट आपलं झालेलं आहे वावर आता ठीकठाक. आणि 2-4 दिवस ऊन पडल्यामुळे जरा वावर एकदम भारी झालेलं आहे. आणि ट्रॅक्टर पण नाही काढत. सो पहिलं ट्रॅक्टर काढत होता. आता चला हे सार पाडून घेऊन पहिले रोपाचं नियोजन लावून घेऊ. ट्रॅक्टरचं काम आपल्याकडे आलेलं आहे. आणि सो पहिला ट्रॅक्टर ना आता रे वसनी जाणार आहे. पोलीस जात ये बघा हमारी छबड़ी चल रही है और आमचा छबड्या चालला पुढं. हे बघा पोलीस जात मध्ये चाललाय. हो हे बघा बी टाकायचं काम चालू होईल आता. हे पहिलं ना पाळे घालून घेतले पाहिजे. आणि ह्याच्यात असं नियोजन वेगळंच प्रकारचं नियोजन लावणार आहे आपण. ट्रॅक्टरचं काम चालू झालेलं आहे. आणि इथं आपण ना स्प्रिंगलर मध्ये ना पूर्ण स्प्रिंगलर मध्ये करणार आहे आपण. म्हणजे न्यू काहीतरी करायचंय. स्प्रिंगलर मध्ये करून टाकणार आहे. पण सक्सेसफुल तर 100% होणार आहे बाई. आपण जे पण नवीन करतो ते होतं म्हणजे सक्सेसफुलच होतं. आणि असं आपल्याला एक भयानक काहीतरी चीज घावलेली आहे. म्हणजे ती पण असं मानवाचीच आहे. मानवाचं म्हणजे जनावरा वगैरेचं हाड आहे. होऊ शकतं एवढं भयंकर दिसतं. आणि ते बहुतेक गुडघ्याचं आहे. तो तुम्हाला बॅक साईड दाखवतो. बघा बाई कोणत्या जनावरचं आहे काय माहिती. बहुतेक ही गुडघ्याची साईड आहे. आणि ही पण गुळवाटे बहुतेक. असलं काय पण गावायला लागले आपल्या शेत. बघू शकता नक्की काय विषय आहे का काय कळा ना. कोणत्या तरी जनावराचं आहे. आणि ह्याला इथं आपल्या साईडला ना बिबट्या वगैरे पण आहेत. पण सांगता येत नाही कुठल्या प्राण्याचं आहेत. एवढं भयंकर मोठं आहे ना बाई. माझ्या हातात पण बसा ना एवढं मोठं हाड आहे. ह्या दगडाखाली तर घावलेला आहे.
कळतोय भाई. थोड्याच वेळात प्रतीक्षेनंतर आपल्याला ना इंचू घावलेला आहे की हा चावू पण शकतो, कारण की हा आता रागामध्ये एक तरी इंचू पकडलेला आहे आणि अजून बाकीचे 2-4 तरी इंचू लागणार आहे, कारण की त्यांचं विष काढण्यासाठी. अजून हे तर छोटा आहे, याचा तर एक टिपका पण नीट नाही निघायचा. सो अजून पण आपल्याला मोठं इंचू काढायला लागणार आहे. सो बघूया अजून कुठे मोठे इंचू घावतात का. मला ना काटा बघ दिसताय का, एवढा भयंकर काटा आहे. चुकून पण ना अनुभव असल्याशिवाय पकडू नका, कारण की एवढा भयंकर चावतो ना, त्याचं विष जर पडलं ना हाताला अशा झिंझिण्या येतात. सो आता बाकीचे आपल्याला इंचू सर्वाईव्ह करायला लागणार आहेत. बघू अजून कुठं घावतात का. ब्लॅक इंचू जर घावला ना लय भारी बाई काम. एवढ्या वेळानंतर तर 2च इंचू घावला, आणि जो आधी एक घावला होता ना तो भाई पळून गेला, कुठं गायब झाला काय कळलं नाही. हे बघा 2 इंचू आहे. काही 2 इंचू तर पकडलेत, बट या 2 इंचूचं एवढं विष काय निघणार नाही, जेवढं पाहिजे तेवढं. बट आता याला काय कळलं ना त्याचं काय करू. सो हे रेस्क्यूसाठी ठेवून देईल घरी, आणि अजून पण इंचू लागतील 4-5, तेव्हा हे बरोबर 1 मिलीच्या दरम्यान आसपास येईल. आता ना ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट आता घरी जातो. तो राहिलेले व्लॉग कंटिन्यू करणार आहे. बघा आपला काकर वगैरे आत्ताच घेतला या वड्यामध्ये, सो बघू शकता. आणि आता चला डायरेक्ट घरी जातो, आणि हा ट्रॅक्टर तर धुतलेला आहे चाकाच्या. चला घरी आलेलो आहे, आणि भाई आपली मांजरं बघा कशी झोपल्यात. मावडी आणि छोटी मावडी. हे बघा ही छोटी मावडी कशी झोपली, जीभ बाहेर काढून झोपले. आणि दुसरी मावडी दा कशी आहेत भाई आपले मांजरं, खतरनाक भाई, कशी पण झोपतात. हे बघा भयंकर असं ओढून चालवले. हे स्प्रिंगलरचं पाईप आहे, आणि सो हे स्प्रिंगलर काहीच हे बघा सनसेट. सो आपण रोपाला ना स्प्रिंगलर करणारे नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी, आणि लोक 100% ची कॉपी करणारच. बघू शकता पूर्ण टेक्नॉलॉजी लावलेली स्प्रिंगलरवर. ओमेची माझ्याकडे पोहोचलेलो आहे. ओमेचं बघा कसा ब्लॉगिंग शूट चालू, आणि ग्रॅनीवर आज गेम खेळणार होईल. अरे काय विषय झाला माहिती का, माझ्याकडे एक सुद्धा गेम, मी जी ETS2 गेम घेतलेली ना ती काय फ्री नव्हती, काय ती फक्त डेमो होती. मी डेमो डाउनलोड केली, बट कशी माहिती आहे तिने अवकात दाखवली परत. ग्रैनी ते एवढं खतरनाक गेम है, फटेगी सामने वाले जो देख रहा है ना उसकी भी फटेगी. एवढी भयंकर ना ग्रैनी गेम आहे. सो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. हे बघा ओमेचं आता शूट मध्ये हे बघा सेटअप. बाय गाईज.